काय आहे समजत नाही. चला तर मग सांगते मी तुम्हाला. रील बघता बघता काहीतरी नवीन दिसलं मला, तर चला म्हटलं बघूया करून आपण पण. तर थोडंसं तूप घेतलेलं आहे, थोडंसं थंड पाणी टाकून त्याला 100 टाईम रोटेट केलं आहे. 100 टाईम म्हणजे हात दुखण्याचीच पाळी आहे. हो हो, तर करावं तर लागेल यार. थोडं थोडं थंड थंड पाणी टाकून 100 टाईम रोटेट करायचं. तुम्ही 50 टाईम पण केले तरी चालेल. 50 टाईम रोटेट केल्याच्या नंतर थोडं थोडं ते थिकनेस येईल. जसं जसं ते थिकनेस येईल तसं तसं समजून जायचं की आपलं मॉइश्चर बनत आहे. थोडं थोडं पाणी त्यातून काढून टाकायचं आणि तसंच अजून मग थोडंसं चिल्ड थंड पाणी घ्यायचं आणि वापस त्यामध्ये टाकायचं आणि तसंच अजून रोटेट करणं सुरू करायचं. रोटेट केल्यानंतर ते थिकनेस जे असते ते आपली तशीच बनत राहते. त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवता येत नाही. आपण फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, कारण काय असते तूप असते ते तूप जमून जात असतं. त्यामुळे आपण ते फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. आपण छोटंसं एअरटाईट कंटेनर घ्यायचं, जसं दिसत आहे तिथे. एअरटाईट कंटेनर घेतल्याच्या नंतर ते आपल्या नॉर्मल टेम्परेचरवर ठेवायचं. बघा थोडं मी लावून दाखवते आहे हातावरती. शायनीचा टेक्स्चर शाईन दाखवत आहे माझ्या हातावरती. छान बढिया. तुम्ही पण बनवा आणि घरी मला सांगा कसं बनतंय, काय बनतंय. तर आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ते लाल बटन दाबून द्या आणि फॉलो करा. मस्तपैकी व्हिडिओ बघा. थँक्यू.